नमस्कार पालको. स्वागत आहे आपलं दत्तचिवले माहिती या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज अत्यंत एक महत्त्वाचा विषय आहे, जो आर-टी मार्फत ॲडमिशन्स घेऊ पाहत आहेत पालक येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच 2026 मध्ये. त्यांना ही जिज्ञासा आणि कुतूहल असते, की आर-टीमध्ये खरंच मोफत शिक्षण होतं का? म्हणजे 1ली ते 8वी तुम्हाला एकही रुपया भरायची गरज नाहीये का? माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. मी 2021 ला माझ्या पाल्याचं ॲडमिशन झालं. आणि त्याच वर्षी काय तो मी ॲडमिशन रिसिप्ट पंचायत समिती शिक्षण विभागाकडनं घेऊन मी क्लर्कला भेटलो होतो आणि त्यानंतर तब्बल आज 4 वर्ष होत आहेत. मी आणखीन हे अकॅडमिकमध्ये ॲडमिनमध्ये कुणाशीच भेटलो नाही किंवा मला कुठलाच रुपया त्यांनी चार्ज मागितलेला नाहीये, कॉल आलेला नाहीये, एकही नाही. एस-एम-एस येतात जे की पार्ट ऑफ द ग्रुप असल्यामुळं मी त्या त्या वर्गातला माझा मुलगा शिकतोय त्यामुळे एस-एम-एस येतात, की फीस पेड करा म्हणून. परंतु त्यानंतर काही दिवसानंतर ते एस-एम-एसही बंद होऊन जातात. मग इतका काय तर सुखद अनुभव आहे या आर-टीचा आणि त्यामुळं तुम्हालाही अशी जिज्ञासा असते, की बाबा आपल्याही या पाल्याचं ॲडमिशन्स लागावं आणि त्याची फीस माफ व्हावी. तर नेमकं मला याच्या व्यतिरिक्त सुद्धा वर्षाला 15,000 ते 20,000 रुपये खर्च लागतो. तो नेमकं कोणता खर्च लागतो आणि नेमकं कोणता खर्च माफ होतो, याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अ, तुमचा जो कुठला मित्र असेल, ज्याच्या कोणाला आर-टी मार्फत त्याच्या पाल्याचं ॲडमिशन करून द्यायचं असेल, तर हा व्हिडिओ त्या मित्रासोबत, त्या पालकांसोबत शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांचाही माझ्यासारखाच एक सुखद अनुभव राहील. तब्बल 8 ते 10 लाख रुपये त्यांच्या शिक्षणावरती वाचतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, आर-टी मार्फत जे शिक्षण दिलं जातं 1ली ते 8वी मोफत शिक्षण आहे. आता यामध्ये मोफत नेमकं काय आणि कशासाठी पैसे भरायला लागतात? तर तुम्ही कुठल्याही शाळेची फीस रिसिप्ट जर पाहिली, तर त्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतात. म्हणजे डेव्हलपमेंट फीस असते किंवा ॲडमिशन फीस सगळ्यात पहिलं. त्याच्यानंतर ट्युशन फीस आहे, त्याच्यानंतर स्टेशनरीज आहेत, त्याच्यानंतर कॉम्प्युटर एक्सपेन्सेस आहेत, त्याच्यानंतर डायरी म्हणून दिलेलं असतं, त्याच्यानंतर अदर ॲक्टिव्हिटीज केलेलं असतं, स्पोर्ट्स म्हणून असतं हेडिंग, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस म्हणून असतं. अशा वेगवेगळ्या शाळेचे वेगवेगळे हेड्स असतात. आर-टी मार्फत जर कुठले पैसे तुमचे माफ होत असतील किंवा सरकार ते पैसे भरत आहे. माफ होत आहे म्हणजे पूर्ण फुकट नाहीये. सरकारला ती पैशाचा खर्च उचलायला लागतो. ते म्हणजे केवळ आणि केवळ ट्युशन फीस. म्हणजे ट्युशन फीसच्या हेडखाली जितकी काही रक्कम असेल, कुठल्या शाळेची 50,000 असेल, 60,000 असेल, प्रत्येक वर्गाला ती वाढत जाते. ती फीस सरकार तुमच्या मार्फत तुमच्याकडनं तर्फे सरकार भरतंय शाळेसाठी. म्हणजे शाळेला नुकसान कुठलंच नाहीये. सरकारकडनं ती फीस त्याच्याकडे येते. मग त्याच्या व्यतिरिक्त जे काही पालक मला सारखं म्हणतात, की "अहो, तुम्ही तर म्हणताय फ्री एज्युकेशन आहे, परंतु आमच्याकडनं 15,000 घेतले, आमच्याकडनं 10,000 घेतले." मग हा प्रश्न काय आहे, तर जी कुठली ट्युशन फीस व्यतिरिक्त जो कुठला चार्जेस आहे, म्हणजे डेव्हलपमेंट फीस असेल, वन टाईम ॲडमिशन असेल, नाहीतर डायरीची फीस आहे, सोशल ॲक्टिव्हिटीज, गॅदरिंग्ज ज्या होतात, सायन्स एक्झिबिशन्स होतात. काही शाळा काय करतात, की वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्याकडनं एकदाच पैसे घेऊन देतात. त्यामुळं याचा खर्च कुठेतरी 5,000-10,000 रुपयाच्या आसपास होतो. आता याच्या व्यतिरिक्त कोणकोणते खर्च तुम्हाला करायला लागतात, जे मी तुम्हाला म्हटलं, की मला 15,000 ते 20,000 रुपये खर्च द्यायला लागतो. त्यामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मेन आहे. जर तुमचा डिस्टन्स जास्त होत असेल, म्हणजे 3 किलोमीटरच्या आसपास असाल तुम्ही, तर 3 किलोमीटरसाठी सुद्धा शाळेचे जे व्हॅन्स आहेत, त्यांचं जे ठरलेला रेट आहे, तो रेट असतोच. म्हणजे तब्बल मला 12,000 ते 15,000 रुपये भरायला लागतात. ट्रॅव्हलिंगसाठी जर स्कूल व्हॅन ऑप्ट केली तर. नाहीतर मी प्रायव्हेट व्हॅन जर प्रिफर केलं तर तेच तुमचे 3,000-4,000 रुपये वाचू शकतात. त्याच्यानंतर त्याचे स्कूल युनिफॉर्म आहे. 2 प्रकारचे युनिफॉर्म्स असतात प्रत्येक स्कूल्सला, एक रेग्युलर आणि स्पोर्ट्सचा. त्याचाही खर्च तुम्हाला स्वतःला उचलायचा आहे. आणि त्यानंतर आहे त्याचे बुक्स, अकॅडमिक बुक्स जे आहेत, ते शाळा आता प्रत्येक ठिकाणी त्याचा सिलेबस झालेला आहे. त्यांचे पब्लिकेशन्स आहेत आणि त्यांनी जे सांगितलंय त्याच ठिकाणावरून तुम्हाला घ्यायला लागतं. तर त्याप्रकारे तुम्ही तिथंही बुक्स घ्यायला लागतात. तर शूज आहेत. ह्या युनिफॉर्म, ट्रॅव्हलिंग, बुक्स आणि त्याच्या सोशल ॲक्टिव्हिटीज ज्या काही असणार आहे शाळेच्या, त्याची डायरी आहे. या सगळ्यांचा खर्च हा तुम्हाला उचलायला लागतो, जो की जब्बल 15,000 ते 20,000 पर्यंत जातो. तर माझं बाल्य पोद्दार इंटरनॅशनलमध्ये आहे. प्रत्येक शाळेचे वेगवेगळे लेव्हल्स आहेत. प्रत्येक वर्गाला वेगवेगळी फीस आहे. तर ही फीस तुम्हाला पे करायला लागते आणि जी फीस माफ होते ती म्हणजे केवळ आणि केवळ ट्युशन फीस. आशा करतो आता ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्तच आहे आणि ही क्लिअर झालेलं आहे, की तुम्हाला मोफत शिक्षण म्हणजे कोणतं शिक्षण मोफत आहे, किती पैसे वाचू शकतात आणि कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला पैसे भरावे लागतील. आता ही गोष्ट कळाल्यानंतर पालकांमध्ये ही कुतूहल असेल, की अरे बाबा हे ॲडमिशन्स कधी सुरू होतात? त्याच्यासाठी फॉर्म्स काय भरायला लागतात? कसं भरायचं आहे? डॉक्युमेंट्स काय-काय लागतात? पडताळणी कशी होते? लकी ड्रॉ काय? तर याचे संबंध व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत. मागच्या 4-5 वर्षापासून मी याच
सातत्याने आर-टीवरती व्हिडिओज बनवत आलोय. तुम्ही चॅनलवरती भेट घेऊन तुम्ही व्हिडिओ तर पाहाच. सोबत एक WhatsApp ग्रुप आहे, तो जॉइन करा. जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स हे मिळत राहतील. आर-टी संदर्भात जर काही तुम्हाला अडचणी असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.